नमस्कार. ब्रह्मविद्या करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बोट आणि प्रवाह चॅप्टर बघणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. आता बघा, बोट आणि प्रवाहामध्ये हे काही आकृत्या दिलेल्या आहे, त्याच्या माध्यमातून मी थोडे साधे कन्सेप्ट समजून सांगतो. आता लक्षात घ्या, बोटीचा संत पाण्यातील वेग दिलाय. संत पाणी म्हणजे स्थिर पाणी, बरोबर. आता याच्यामध्ये बोट आहे. आता बोट उभी केली, बोटीवरती पाण्याचा काही परिणाम होईल का? नाही होणार. पाणी काय आहे रे? स्थिर आहे, त्यामुळे त्याचा परिणाम होणार नाही, बरोबर. आता लक्षात घ्या, हे जर पाणी वाहत असतं तर बोट पण काय झाली असती? चालायला सुरुवात झाली असती. पण पाणी काय आहे? स्थिर असल्यामुळे तिथं काय होणार नाही? परिणाम होणार नाही. आता दुसरा कोणता आहे? प्रवाहाचा वेग. म्हणजे प्रवाहाचा वेग म्हणजे कोणाचा वेग? पाण्याचा वेग. आता पाणी जर असं उतारत्या दिशेने असेल, बरोबर, तर त्याला आपल्याला पाण्याला काय राहतो रे? स्वतःचा वेग राहतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो गणितीय भाषामध्ये? प्रवाहाचा वेग म्हणतो. काय म्हणतो आपण? प्रवाहाचा वेग. मग आता लक्षात घ्या, पुढचं आपल्याला बघायचं आहे, प्रवाहाच्या वेगावरून आपल्याला बोटीचे वेग काढायला शिकायचं आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला पाणी इकडे वाहतंय, बरोबर. तर बघा, 3 नंबर मध्ये दिलेलं आहे आपल्याला, पाणी इकडे वाहतंय आणि बोट पण इकडे वाहती, बरोबर. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या, याच्यामध्ये काय इफेक्ट होईल रे? बोट तर चालल, पण पाणी इकडे वाहत असल्यामुळे काय होऊन जाईल? बोटीचा मूळ वेग हा काय होऊन जाईल? वाढून जाईल. प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगामध्ये काय होऊन जाईल? ऍड होईल. कारण आपल्याला काय होईल? पाणी पण पुढे लुटील आणि बोट पण काय होईल? पुढे चालल. म्हणजे यानं काय होऊन जाईल? पाण्याचा वेग ऍड होईल. काय कधी? पाण्याचा, प्रवाहाचा आणि बोटीचा वेग, दिशा काय राहणार आहे? समान राहणार आहे. एकाच दिशेने जेव्हा त्या धावणार, तेव्हा काय होईल? वेग मूळ वेगापेक्षा वाढेल. आता बघा, आपल्याला 4 नंबर मध्ये बघायचंय. 4 नंबरच्या आकृतीमध्ये बघा, काय होतंय? पाणी ह्या दिशेने वाहते आणि बोट पाण्याच्या विरुद्ध म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाते. मग आता काय होईल रे? बोटीला थोडस हे होईल, बरोबर. काय होईल? पाणी या दिशेने वाहते, बोट विरुद्ध दिशेने जाते. म्हणजे पाणी आपल्याला काय करील? विरुद्ध दिशेने करीत चालेल. म्हणजे बोटीचा वेगामधून आपल्याला प्रवाहाचा वेग काय करावा लागणार आहे? वजा करावा लागणार आहे, बरोबर. आता तुम्ही साधं एक्झाम्पल बघितलं, तुम्ही जर पाण्यामध्ये पोहत असले, तर आपण पाणी जिकडे वाहतंय तिकडे आपण पोहत असेल तर आपल्याला पोहणे काय जाते? सोपे जाते. पण आपण जर पाणीच्या विरुद्ध दिशेने पोहायला गेलो तर आपल्याला काय करावं लागत रे? जास्त ताकद लावावी लागते पोहण्यासाठी, बरोबर. अशा साध्या गोष्टी आपल्याला एवढं बेसिक मध्ये हे न करता आपल्याला एक मार्कशी मतलब आहे, एकदम व्यवस्थित मी तुम्हाला साध्या पद्धतीने सांगणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी 4च गोष्टी महत्वाच्या आहे. 4च गोष्टी महत्वाच्या आहे. पहिला, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, आणि चौथं, प्रवाहाचा स्वतःचा वेग म्हणजे पाण्याचा वेग. अशा 4 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे, बरोबर. एकदम सिंपल वेनं सांगतो मी तुम्हाला. व्यवस्थित आपल्याला काय करून घ्यायचे? असे 3 गोल करून घ्यायचे, बरोबर. आता हे 3 गोल करीत असताना मांडणी चुकू द्यायची नाही. आता मांडणी बघा, पहिला गोल राहणार आहे बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा राहणार आहे. कोणता राहणार? विरुद्ध दिशेचा राहणार. दुसरा गोल कोणता राहणार? स्थिर पाण्यातील वेग राहणार. आणि तिसरा गोल काय राहणार आहे? बोटीचा प्रवाहाच्या बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग. बोटीचा काय राहणार? प्रवाहाच्या दिशेने वेग. आता लक्षात घ्या, पहिला गोल कशाचा आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा. दुसरा गोल कोणता आहे? स्थिर पाण्याचा. तिसरा गोल कोणता आहे? प्रवाहाच्या दिशेचा वेग, बरोबर. आणि लक्षात घ्या, आणि या ज्या गोलांमधला फरक येणार आहे का, हा कोणाचा वेग राहणार आहे? प्रवाहाचा वेग. कसा राहणार आहे? प्रवाहाचा वेग राहणार आहे. मग आता लक्षात घ्या, एक्झाम्पल नंबर 1 आहे बघा. एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे? 10 किलोमीटर पर हावर आहे. किती आहे? 10. मग स्थिर पाण्यातील गोल कुठे आहे? हा इथं आहे बघा. इथं काय भरली मी किंमत? 10 भरली, बरोबर. स्थिर पाण्यातील वेग किती आहे? 10. आणि प्रवाहाचा वेग किती आहे? 2. म्हणजे पाण्याचा वेग आहे. प्रवाहाचा वेग म्हणजे हा वेग किती आहे? 2 आहे. हा वेग किती आहे? 2 आहे, बरोबर. आता प्रवाहाचा वेग किती आहे? 2. डावीकडे जात असेल तर आपल्याला काय करावं लागणार? मायनस. आणि उजवीकडे जायचं असेल तर प्लस. आता आपल्याला लगेच दोन्ही उत्तर येतील बघा. डावीकडे म्हणजे विरुद्ध दिशेचा वेग काढायचा असेल तर प्रवाहाचा वेग काय करायचा? वजा करायचा. 10 मधून 2 गेले, किती राहिले? 8. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे? 8 किलोमीटर पर हावर आहे. आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेने म्हणजे बोट आणि पाण्याची दिशा एकच असेल तर वेग मूळ वेगापेक्षा काय होतो? वाढतो. मग आपल्याला 10 मध्ये काय करा? स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग किती आहे? 10. आणि प्रवाहाचा वेग किती? 2. 10 आणि 2 किती झाले? 12. 10 आणि 2 किती झाले? 12. मग आपल्याला काय विचारले? बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती? तर उत्तर किती येईल? 12 किलोमीटर पर हावर. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग विचारला असता तर उत्तर काय आलं असतं?
8 किलोमीटर पर हावर. आता लक्षात घ्या हे 3 गोल एकदम महत्वाचे. आता या 3 गोलांवरून आपण बऱ्याच प्रकारचे एक्झाम्पल आपण काय करू शकतो, सोडू शकतो. आता बघा आपल्याला इथं काय दिले, विरुद्ध दिशेने दिला आणि प्रवाहाच्या दिशेने दिला. आपल्याला स्थिर पाण्यातील काढायचं असेल, बरोबर, म्हणजे बघा दोन्ही कडाच्या दोन्ही गोलांची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. विरुद्ध दिशेने वेग समजा 8 आहे, प्रवाहाच्या दिशेने 12 आहे. मधला वेग काढीत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही वेगांची काय करावं लागेल, सरासरी 8 अधिक 12 भागिले 2 म्हणजे 20 भागिले 2 किती उत्तर आलं, 10. बरोबर, म्हणजे मधली किंमत कशी राहती, कडाच्या दोन्हींची बेरीज भागिले 2. बरोबर, म्हणजे आपल्याला मधली व्हॅल्यू भेटती. आता बघा एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. आता प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. प्रश्न क्रमांक 2. आता आपल्याला गोल लक्षात आले पाहिजे. पहिला गोल कोणता आहे, विरुद्ध दिशेचा. लक्षात घ्या पहिला गोल कोणता आहे, विरुद्ध दिशेचा गोल आहे. बरोबर, दुसरा कोणता आहे, स्थिर पाण्यातील वेग आहे. आणि चौथा कोणता आहे, प्रवाहाच्या दिशेने वेग आहे. चौथा कोणता आहे, प्रवाहाच्या दिशेने वेग आहे. बरोबर, आता लक्षात घ्या. आता इथं कोणती व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती दिलेला आहे, 20 दिलेला आहे. आणि काय दिले, प्रवाहाचा वेग किती दिलेला आहे, 6. म्हणजे बघा प्रवाहाचा वेग 6 दिले, म्हणजे इथं पण 6 राहणार, इथं 6. फक्त आपल्याला विरुद्ध काढायचा असेल तर हा 6 काय करायचा, मायनस करायचा. आणि प्रवाहाच्या दिशेने काढायचा असेल तर 6 काय करायचा, प्लस करायचा. आपल्याला चारही उत्तर काय झाले, भेटून गेले. बरोबर, म्हणजे बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे, 14 किलोमीटर पर हावर. किती आहे, 14 किलोमीटर पर हावर. आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 26 किलोमीटर पर हावर. बरोबर, अशा टाईपचा प्रश्न काय झाला पाहिजे, आपल्याला सुटले पाहिजे. बरोबर, फक्त हा क्रम नाही चुकू द्यायचा, विरुद्ध दिशेने वेग, स्थिर पाण्यातील वेग, प्रवाहाच्या दिशेने वेग. बरोबर, अजून आपण 2-3 एक्झाम्पल बघू, अजून तुमची कन्सेप्ट काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. बरोबर, परत बघा पुढचं एक्झाम्पल आहे प्रश्न क्रमांक 3. एका बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आहे, 50 किलोमीटर पर हावर. आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 10 किलोमीटर पर हावर. परत सोडू आपण तसंच. काय आपला इथं कोणता राहतो, विरुद्ध दिशेचा वेग, इथं स्थिर पाण्यातील वेग, इथं प्रवाहाच्या दिशेने वेग. बरोबर, आता लक्षात घ्या आपल्याला स्थिर पाण्यातील वेग किती दिलेला आहे, 50. पण आपल्याला प्रवाहाचा वेग दिले. बरोबर, प्रवाहाचा वेग किती दिले, 10. इकडे पण किती राहील, 10 राहील. मग आता बघा बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर आपल्याला प्रवाह काय करतो, उलट दिशेने आपल्याला ढकलतो, म्हणून आपला स्पीड काय होऊन जातो, कमी. म्हणून विरुद्ध काढायचं असेल तर काय करायचे, 10 मायनस करायचे. आणि प्रवाहाच्या दिशेने जायचं असेल तर काय करायचे, प्लस. मग आता आपल्याला चारही व्हॅल्यू भेटून गेल्या. मग बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे, 40 किलोमीटर पर हावर. आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 60 किलोमीटर पर हावर. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला काय झाले पाहिजे, सुटले पाहिजे. आता बघा पुढच्या पेजवरला प्रश्न आहे आपल्याला, हा आता टाईप 2 बघायचा आहे. आता टाईप 2 बघित असताना बघा आपल्याला प्रश्न कसा दिलेला आहे. परत बघा आपला पहिला गोल लक्षात राहू द्या, कोणता राहतो, विरुद्ध दिशेचा गोल. दुसरा स्थिर पाण्यातील वेग. आणि तिसरा कोणता राहतो, प्रवाहाच्या दिशेचा वेग. बरोबर, तर आता लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती आहे, 10 किलोमीटर पर हावर आहे. बरोबर, बघा. आणि आपल्याला काय दिले, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती दिले, 6 किलोमीटर. आता बघा आपल्याला आता सोडवायचंय, आपल्याला दोनच व्हॅल्यू दिले. बरोबर, बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 किलोमीटर पर हावर आहे आणि प्रवाहाच्या दिशेने 10 किलोमीटर पर हावर आहे. आपल्याला मधली व्हॅल्यू काढता येते, मधली व्हॅल्यू आपण कशी काढतो रे, मधली व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करू, दोन्हींची बेरीज भागिले 2. बरोबर, दोन्हींची बेरीज भागिले 2. 10 अधिक 6 किती झाले, 16/2. 16/2 किती उत्तर येईल, 8. बरोबर, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आला रे, 8 आला. आता आपण काय करू शकतो, प्रवाहाचा वेग काढू शकतो. 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 8 होतील, 2. 8 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होतील, 2. बरोबर, आले उत्तर आपलं. आपल्याला प्रवाहाचा वेग किती भेटला, 2 किलोमीटर पर हावर. बरोबर, आणि आपल्याला स्थिर पाण्यातील वेग किती भेटला, 8 किलोमीटर पर हावर. बरोबर, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला काय झाले पाहिजे, सुटले पाहिजे. एकदम सिंपल टाईप आहे, फक्त हा क्रम चुकू द्यायचा नाही. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, स्थिर पाण्यातील प्रवाहाच्या दिशेने वेग. बरोबर, आणि प्रवाहाचा वेग वेगळा. आता पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला, एका बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 40 किलोमीटर पर हावर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे, 24. तर प्रवाहाचा वेग किती. तर आपल्याला काय करावं लागेल, इथं विरुद्ध दिशेने वेग, स्थिर पाण्यातील वेग, आणि इथं कोणता, प्रवाहाच्या दिशेने वेग. मग आपल्याला विरुद्ध दिशेने वेग किती दिलेला आहे, 24. आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती दिलेला आहे, 40. बरोबर, किती दिलेला आहे, 24 आणि किती दिलेला आहे, 40.
तर आपल्याला स्थिर पाण्यातील वेग आपल्याला काय करता येतो, काढता येतो. फक्त बेरीज करून भागिले काय करावं लागतं, 2. बरोबर. मग आता 40 आणि 24 किती झाले, 64 भागिले 2. मग 64 भागिले 2 जर केलं आपण, 2-3-6, 2-2-4, किती उत्तर आलं, 32. स्थिर पाण्यातील वेग किती आला, 32 किलोमीटर पर आवर. विरुद्ध दिशेने आपल्याला 24 दिला होता, प्रवाही दिशेने आपल्याला 40 दिला होता. स्थिर पाण्यातला किती आला, 32 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रवाहाचा वेग म्हणजे यांच्यातला फरक. इथे किती आला, 8 किलोमीटर पर आवर. बरोबर. इथं पण किती राहणार आहे, 8च राहणार आहे. बरोबर. आता प्रश्न क्रमांक 3चं उत्तर तुम्ही कशामध्ये देणार, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार. टाईप 2च्या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर कशामध्ये द्यायचं, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. एकदम भारी प्रश्न आहे बोट आणि प्रवाहावरती. बरोबर. आता आपल्याला कुठे जायचंय, आता टाईप नंबर 3 कडे जायचंय. टाईप नंबर 3. बरोबर. आता टाईप नंबर 3 कडे जात असताना लक्षात घ्या, बघा टाईप नंबर 3 कडे जात असताना आपल्याला फॉर्म्युला एक माहित पाहिजे. कोणता, वेग बरोबर किंवा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. बरोबर. तर आता आपल्याला परत तेच 3 गोल सोडवायचे. अशा पद्धतीने आपल्याला 3 गोल आहे. पहिला गोल कोणता राहतो, विरुद्ध दिशेने. दुसरा कोणता राहतो, स्थिर पाण्यातील वेग. आणि तिसरा कोणता राहतो, प्रवाहाच्या दिशेने वेग. बरोबर. फक्त आता इथे प्रश्न विचारायचं स्वरूप काय झालंय, बदललंय. एक बोट प्रवाहाच्या दिशेने. बरोबर. प्रवाहाच्या दिशेने काय जाती, 16 किलोमीटर अंतर किती तासामध्ये जाते, 2 तासामध्ये. 16 किलोमीटर अंतर किती तासामध्ये जाते, 2 तासामध्ये. मग 16 भागिले 2 म्हणजे उत्तर किती आलं आपलं, 8. म्हणजे बघा प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती आला आपला, 8 किलोमीटर पर आवर. कसा काढला लक्षात आला, 16 किलोमीटर अंतर 2 तासात जाते, म्हणजे वेग किती आहे, तासाला 8 किलोमीटर जाते ती. बरोबर. आता आपल्याला तेवढेच अंतर विरुद्ध दिशेने येण्यासाठी किती तास लागत्या, 4 तास. तेवढेच अंतर म्हणजे किती अंतर, 16 किलोमीटर अंतर. परत येण्यासाठी किती तास लागत्या, 4 तास लागत्या. का 4 तास लागत्या, कारण विरुद्ध दिशेने येण्यासाठी आपला वेग काय होऊन जातो, कमी होऊन जातो. बरोबर. म्हणजे बघा 16 भागिले 4 उत्तर किती आलं, 4. म्हणजे विरुद्ध दिशेने वेग किती बोटीचा, 4 किलोमीटर पर आवर आहे. आणि बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे, 8 किलोमीटर पर आवर आहे. बरोबर. तर आपल्याला स्थिर पाण्यातील वेग आपल्याला काय करू शकतो, आपण काढू शकतो. स्थिर पाण्यातील मधला वेग काढायचा असेल तर आपण काय करतो, दोन्हींची बेरीज भागिले 2. 4 आणि 8 किती झाले, 12 भागिले 2. उत्तर किती आलं, 6. म्हणजे बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आला, 6 किलोमीटर पर आवर. बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती आला, 6 किलोमीटर पर आवर. बरोबर. अजून एका प्रश्नाचं उत्तर भेटू शकतो, प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग म्हणजे यांच्यातला फरक. प्रवाहाचा वेग किती आला, फरक यांच्यातला 2 किलोमीटर पर आवर. इथं पण किती येईल, 2च येईल. बरोबर. अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला काय झाले पाहिजे, सुटले पाहिजे. कोणत्याही प्रकारचं आपण काय करू नाही राहिलोय, सूत्र वापरू नाही राहिलो, डायरेक्टली आपण उत्तर काय करू राहिलो, सोडू राहिलो. बरोबर. आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न असाच सेम. बरोबर. प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला होमवर्कला देईल, प्रश्न क्रमांक 2 मी सोडून देतो. आता बघा प्रश्न क्रमांक 2 सोडित असताना आता लक्षात घ्या, आपला पहिला गोल कोणता राहतो, विरुद्ध दिशेचा. दुसरा कोणता राहतो, स्थिर पाण्याचा. तिसरा कोणता राहतो, प्रवाहाच्या दिशेने वेग. हे वेग कोणाचे राहत्या, बोटीचे वेग. बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग, बोटीचा स्थिर पाण्यातील वेग, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग. बरोबर. तर आता लक्षात घ्या, आपल्याला काय दिले, प्रवाहाच्या दिशेने 5 तासात 100 किलोमीटर जाते. बरोबर ना. तर आता बघा 100 किलोमीटर अंतर किती तासामध्ये जाते, 5 तासामध्ये जाते. बरोबर. 100 किलोमीटर अंतर 5 तासामध्ये जाते. बरोबर. तर मी वाटलंच तर वेगळ्या येणार हे करतो, 100 किलोमीटर अंतर किती तासामध्ये जाते, 5 तासामध्ये. तर 5 एक 5, 5 दुने 10. हा 20 किलोमीटर पर आवर वेग कोणता भेटला आपल्याला, प्रवाहाच्या दिशेने. पण तेच अंतर काय होते, परत येताना विरुद्ध दिशेने येण्यासाठी किती तास लागते, 10 तास. कारण आपल्याला माहिती पाणी एका विरुद्ध दिशेने येत असताना बोटीचा वेग काय होतो, कमी होतो. आता हे 100 किलोमीटर अंतर विरुद्ध दिशेने येण्यासाठी किती तास लागते, 10 तास. मग 100 भागिले 10 म्हणजे येतानाचा वेग किती, विरुद्ध दिशेने वेग किती भेटला आपल्याला, 10 किलोमीटर पर आवर. आणि प्रवाहाच्या दिशेने वेग किती भेटला आपल्याला, 20 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला कोणता काढायचा आहे, स्थिर पाण्यातील वेग. तर स्थिर पाण्यातील वेग कसा काढतो आपण, दोन्ही काढायची यांची बेरीज भागिले 2. मग बघा 20 आणि 10 किती झाले, 30. 30 भागिले 2 किती उत्तर आलं आपलं, 15. किती उत्तर आलं आपलं, 15. म्हणजे आपल्याला बोटीचा स्थिर पाण्यातील वेग किती भेटला, 15 किलोमीटर पर आवर. विरुद्ध दिशेने 10 दिलेला होता. प्रवाहाच्या दिशेने किती आहे, 20. आपण ती सूत्रावरून काढून घेतलं. आता आपल्याला प्रवाहाचा वेग निघू शकतो. प्रवाहाचा वेग किती राहील इथं, 5 किलोमीटर पर आवर. इथं पण किती राहील, 5 किलोमीटर पर
हवर. बरोबर, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला काय झाले पाहिजे, सुटले पाहिजे. प्रश्न क्रमांक 3, टाईप नंबर 3, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. बरोबर, आता आपल्याला काय करायचंय, बोट आणि प्रवाहामध्ये आपल्याला पुढचा टाईप बघायचा आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आता पुढचा टाईप आहे. पुढचा टाईप आपल्याला कोणता आहे, सरासरी वेगाचा आहे. सरासरी वेग महत्वाचा आहे. दोन वेग दिलेला असेल, बरोबर, जाताना आणि येताना अंतर जर समान असेल तर सरासरी वेग काढायचा फॉर्म्युला आपला काय आहे, फॉर्म्युला आहे 2xy भागिले x अधिक y. x म्हणजे काय रे, पहिला वेग, आणि y म्हणजे काय, दुसरा वेग. आता लक्षात ठेवायचं, सरासरी वेगावरती असा प्रश्न जर आला, तिथं आपल्याला बोट दिली असेल तरी तसा सोडवायचा, रेल्वे दिली असेल तरी तसा सोडवायचा, गाडी दिली असेल तरी तसा सोडवायचा. बरोबर, फक्त काय आहे, अंतर काय पाहिजे, समान पाहिजे. मग आपल्याला बघा काय आहे, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 60 किलोमीटर पर हावर वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना 40 किलोमीटर पर हावर वेगाने येते, तर बोटीचा सरासरी वेग किती. तर आपल्याला फॉर्म्युला काय आहे, 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले दोन्ही वेगांची बेरीज. बरोबर, काय आहे, 2xy भागिले x अधिक y. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 6 चोक 24, 24 दुने किती आलं उत्तर, 48 किलोमीटर पर हावर. किती उत्तर आलं, 48 किलोमीटर पर हावर. म्हणजे बघा बोटीचा सरासरी वेग किती आला, 48 किलोमीटर पर हावर. सरासरी वेग असा नाही काढायचा 60 अधिक 40 100 भागिले 2 50. ते उत्तर काय आहे, चुकीचं आहे. बरोबर, अंतर जेव्हा समान राहतं तेव्हा काय करायचा, अशाच पद्धतीने सोडवायचा, 2xy भागिले x अधिक y. बरोबर, मग रेल्वे असू, बोट असू, गाडी असू, बस असू, बरोबर, इथं काही शब्द प्रयोग असू, सोडवायची मेथड काय राहणार, सेम राहणार. आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी काढून देतो. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर पर हावर वेगाने जाते, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 20 किलोमीटर पर हावर वेगाने येते, तर बोटीचा सरासरी वेग किती. परत तसंच 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग भागिले दोन्ही वेगांची बेरीज, या दोन्ही वेगांची बेरीज. हा शून्य कॅन्सल, 5 एक 5, 5 सक 30, बेसक 12, 12 दुने 24 किलोमीटर पर हावर. बरोबर, हे सगळे प्रश्न येऊन गेलेले. मग त्या बोटीचा सरासरी वेग किती आला, 24 किलोमीटर पर हावर. आता परत टाईप नंबर 4 च प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये कळवा. बरोबर, कोणाला या पीडीएफ ची लागत असेल, बरोबर, आपण ही शिकवलेली पीडीएफ आहे, पीपीटी ही जर पाहिजे असेल तर या खालील व्हॉट्सअप नंबर वरती कॉन्टॅक्ट करा. ग्रुपला तुम्हाला ऍड केले जाईल आणि ही पीडीएफ तुम्हाला दिली जाईल. बरोबर, अशाच प्रकारे आपण सिरीज चालू करणार आहे. लवकरच आपण डिजिटल बोर्ड वरती एकदम डिजिटल पद्धतीने आपण लेक्चर सुरू करणार आहे. तोपर्यंत असे लेक्चर आपण घेऊ. धन्यवाद.